हॅलो एव्हरीवन, वन्स अगेन. काय बघतो आपण आता? पार्ट 5 ऑफ लेक्चर 3. आता आपण लेक्चर 3 मध्ये केव्हापासून स्टार्ट केली आपण? सायटोप्लाझम आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड असणारे वेगवेगळे सेल्युलर ऑर्गॅनेलिस. प्रत्येक लेक्चर मध्ये एक एक ऑर्गॅनेली आपण कव्हर करतोय इन डिटेल, सो दॅट त्याच्या रिलेटेड कुठलीही इन्फॉर्मेशन तुम्हाला जर नीट मध्ये विचारली गेली तर यू वुड बी एबल टू आन्सर द क्वेश्चन्स करेक्टली. राईट? ओके. तर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, त्याच्या अगोदर गॉल्गी कॉम्प्लेक्स कंप्लीट झालाय, त्यांचं इंटर रिलेशन तुम्हाला समजलंय. आता त्याच्याच कनेक्टेड जो पार्ट असेल दॅट पार्ट इज युअर लायसोझोम. कारण हे तीनही पार्ट कशाचे झालेत? ऑल दिस 3 पार्ट्स आर द पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टम. एंडोमेम्ब्रेन सिस्टमचे हे तिन्ही पार्ट आहेत. त्याच्यापैकी लायसोझोम सुरुवातीलाच आपण सांगितलं होतं जेव्हा गॉल्गी कॉम्प्लेक्स आणि ईआर आपण बघितलंय. तर दिस लायसोझोम इट इज इनडायरेक्टली सिंथेसाइज्ड विथ द हेल्प ऑफ दिस 2 ऑर्गन्स. इनडायरेक्टली कसं म्हणतोय आपण? गॉल्गी बॉडीच्या ट्रान्सफेस मधून जी स्टोरेज व्हेसिकल जे होतं ते व्हेसिकल म्हणजे इज नथिंग बट युअर लायसोझोम है ना, एक मोठ्या साईज मध्ये प्रेझेंट असेल. आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा रोल काय झाला? इनडायरेक्ट झाला. कारण एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरच्या रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती जे काही रायबोझोम्स प्रेझेंट होते तिथे प्रोटीन्स तयार झाले, मग ते व्हेसिकलच्या स्वरूपात आतमध्ये एंटर झाले, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झाले आणि त्याच्यापासून लायसोझोम तयार झाला. म्हणजेच इनडायरेक्ट रोल ईआरचा आलाय आणि डायरेक्ट रोल कोणाचा आलाय? गॉल्गी कॉम्प्लेक्सचा आलाय. तर इट इज द प्रोडक्ट ऑफ सिम्पली गॉल्गी कॉम्प्लेक्स. क्लिअर? याच्या सगळे इन्फॉर्मेशन आपण घेऊयात. आता पार्ट 5 मध्ये आपण आलोय, लेक्चर 3 चेच आपण पार्ट करतोय. जितकेही सेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतील ते आपण पार्ट मध्ये बघणार. राईट? चलो लेट्स मूव टू इन्फॉर्मेशन अबाउट लायसोझोम. ठीक. आता लायसोझोम नाव जर तुम्ही ब्रेक केलं, इफ यू ब्रेक, बायोलॉजीमध्ये नॉर्मली काय करायचं? कुठले जे नवीन शब्द तुमच्या समोर आला त्यातला अर्ध्या पार्ट मध्ये जिथे पॉसिबल आहे तिथे त्याला डिसेक्ट करण्याचा ट्राय करा, म्हणजे त्याला ब्रेक करण्याचा ट्राय करा. फॉर एक्झाम्पल आता इथे आपण हेच एक्झाम्पल घेऊ ना, लायसोझोम. ठीक आहे. तरी हा जर शब्द तुम्ही ब्रेक केला असा लायसो आणि झोम मध्ये, तर लायसो म्हणजेच काहीतरी लायसिस करणारा. लायसिस करण्याचा मिनिंग तुम्हाला माहितीये, इट इज ब्रेकडाऊन. लायसिस म्हणजेच काय? ब्रेकडाऊन करणारा. आणि झोम म्हणजे एक स्पेरिकल स्ट्रक्चर. हे स्पेरिकल म्हणजे एक असं गोल फुग्यासारखं स्ट्रक्चर. तर एक स्पेरिकल स्ट्रक्चर आहे की जे कशाचं तरी लायसिस करणार, ब्रेकडाऊन करणार. असं जे स्ट्रक्चर प्रेझेंट असेल सायटोप्लाझम मध्ये, दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज लायसोझोम. ठीक. आता ही टर्म याच्या अजून कोणत्या कोणत्या नावाने लायसोझोमला ओळखल्या जातं? याला सुसाइडल वॅग सुद्धा म्हणतात. का म्हणतात ते बघू आपण. सुसाइड म्हणजे काय? सुई, सेल्फ, साइड, हत्या करणे, मारणे, स्वतःला मारणे. म्हणजेच आपल्या बॉडीचे सेलच्या ऑर्गॅनेलिज असतील, अदर ऑर्गॅनेलिज, तर ओरनाउट स्ट्रक्चर जे असतील किंवा एक्सेस ऑफ लायसोझोम जेव्हा प्रेझेंट असेल आणि अनयुटिलाइज्ड असेल तर ते काय करणार? बॉडीच्या सेललाच खाणार. म्हणून त्याला सुसाइडल बॅग्स आपण म्हणणार. डिस्पोजल युनिट. आता एखाद्या मटेरियलला जर तो ब्रेक करेल तर त्याचं डिस्पोजल होईल की नाही? डिस्पोजल करणे म्हणजे काय? आपल्या घरामधला कचरा, आपल्या घरामधील जो कचरा असतो आपण त्याला एकत्र करतो आणि त्याला डिस्पोज करतो. म्हणजेच काय? बाहेर फेकून देतो. मग डिस्पोजल युनिट सुद्धा आपण लायसोझोमला म्हणू शकतो. नेक्स्ट काय? रिसायकलिंग सेंटर. ऑब्वियस आहे, जुने जर पार्ट तो ब्रेक करून बाहेर फेकत असेल तर रिसायकल करण्यामध्ये सुद्धा त्याची हेल्प होणार, मदत होणार. स्कॅव्हेंजर ऑफ सेल. स्कॅव्हेंज उदाहरण क्रो घ्या, कावळा, किंवा व्हल्चर, गिधाड. जेव्हा रस्त्यावरती तुम्हाला डेड अॅनिमल्स पडलेले दिसतात, कुठे कुत्रा मेलेला असेल, कुठे एखादं जनावर मेलेलं असेल, तर त्याच्या अवतीभोवती येऊन त्याचं खाण्याचं काम कोण करतंय? तर कावळे असतात, गिधाड असतात. म्हणजेच ते स्कॅव्हेंज करतात, त्याला साफ करतात. स्कॅव्हेंजरचा दुसरा मिनिंग सांगतो तुम्हाला. आपला तवा असतो, तवा, ठीक आहे, ज्याच्यावरती आपण चपात्या करतो, पोळ्या करतो. तर एखाद वेळी जर जास्त त्याला हीट मिळाली तर तो काय? त्याला चिपकून जाणार आणि ते ब्लॅक कलरचं त्याला चिपकून राहणार. तर ते आपण सराटा जो असतो एखाद्या ऑब्जेक्टने आपण त्याला घासून काढतो. घासून काढणे म्हणजे स्कॅव्हेंज करणे. म्हणजेच हे वोर्नआउट सेल्स, वोर्नआउट ऑर्गॅनिल्सला किंवा मटेरियलला हा काढून टाकतो, म्हणून याला स्कॅव्हेंजर सेल सुद्धा म्हणायचं. ठीक आहे. अँड ॲटम बॉम्ब. आता ॲटम बॉम्बचं काम काय असतं? बर्स्ट करणे, फोडणे. कधी कधी हे लायसोझोमल स्ट्रक्चर बर्स्ट सुद्धा होतात. जर त्याची क्वांटिटी त्याच्यामध्ये वाढली तर ते बर्स्ट होणार म्हणजे आजूबाजूला सेलमध्ये पसरणार आणि सेल्युलर ऑर्गॅनेला सुद्धा डॅमेज करणार. म्हणून त्याला ॲटम बॉम्ब सुद्धा आपण म्हणू शकतो. ठीक आहे. वेल, ओरिजिनेट्स. इट ओरिजिनेट्स फ्रॉम गॉल्गी कॉम्प्लेक्स. ऑलरेडी आपण सांगितलंय.
ट्रान्सफेस गोल्गी कॉम्प्लेक्सचा ट्रान्सफेस इज द ओरिजिन ऑफ युअर गोल्गी कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स का म्हणतो कारण कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो, राईट. 2-3 गोल्गी बॉडी जेव्हा आपण बघितली त्याच्यामध्ये आपण त्याच्या वेगवेगळ्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो, सिस्टर्नी, राईट, ट्युब्युल्स, वेसिकल्स. जाऊ द्या, हा पार्ट इथे नाहीये. कुणी डिस्कव्हर केलाय? डिस्कवर्ड बाय क्रिस्टियन ज्यू अँड दिस टर्म वॉज कॉइन्ड बाय नेव्ही कॅप. टर्म वॉज कॉइन्ड बाय नेव्ही कॅप. एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून माहिती असतो, जसं की रायबोझोम, द टर्म वॉज गिव्हन बाय पॅलेट और डिस्कवर्ड बाय पॅलेट, राईट. अकरन्स कुठे सापडतो? ऑलमोस्ट ऑल युकॅरियोटिक सेल मध्ये सापडणार. युकॅरियोट म्हटल्यापेक्षा ऑलमोस्ट ऑल अॅनिमल सेल्स मध्ये आपण म्हणू, तर युकॅरियोटिक अॅनिमल सेल्स मध्ये हा मोस्टली तुम्हाला सापडणार. एक्सेप्शन काय याला? एक्सेप्शन टू दिस इज आरबीसीस. जर आरबीसी मध्ये प्रेझेंट असेल आणि आरबीसी ला जर तू ब्रेकडाऊन करेल तर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आरबीसी ची कमी होऊन जाणार, राईट. म्हणून आरबीसी, आणि तसंही आरबीसी मध्ये मोस्ट ऑफ सेल्युलर ऑर्गेनेल्स रिमेन ऍब्सेंट, ठीक आहे ना. ईयर सुद्धा ऍब्सेंट होता, लायसोझोम ऍब्सेंट आहे, गोल्गी सुद्धा ऍब्सेंट होता, ठीक आहे ना. मग आरबीसी जर सोडल्या, ह्युमन आरबीसी, पर्टिक्युलरली कुठल्या आरबीसी? ह्युमन आरबीसी, तर यांच्यामध्ये तो ऍब्सेंट असणार, ठीक. म्हणजे युकॅरियोटिक सॉरी अॅनिमल सेल्स मध्ये हा याचा मोस्ट ऑफ सेल्स मध्ये प्रेझेंट दाखवणार. आणि अजून कशामध्ये सापडेल? तर इन फंगाय अँड रूट टिप ऑफ मेज अँड कॉटन महत्वाचं आहे. मग अकरन्स कुठे कुठे झाला? अॅनिमल सेल्स एक्सेप्ट आरबीसीस. रूट टिप ऑफ मेज, हा मेज आणि कॉटन यांच्या रूट टिप मध्ये सुद्धा सापडणार आणि फंगस मध्ये सुद्धा सापडणार. फंगस मध्ये हा का सापडेल? ठीक आहे, कारण फंगसचा मोड ऑफ न्यूट्रिशन काय? दे आर पॅरासाइट्स, हेट्रोट्रॉप्स आहेत ते, बरोबर की नाही. फंगाय आर हेट्रोट्रॉप्स. आता हेट्रोट्रॉप्स आहे आणि त्यांचा मोड ऑफ न्यूट्रिशन कसा झालाय? सॅप्रोफायटिक. म्हणजेच त्यांना ब्रेकडाऊन करून ऑर्गॅनिक मटेरियल हे सोल्युबल फॉर्म मध्ये ऍब्झॉर्ब करावं लागतं. मग यांच्याकडे जास्तीत जास्त हे लायटिक एन्झाईम जर असतील तर ते काय करणार? ज्याही मटेरियल ते त्याला फीड करायचंय त्या मटेरियलचं ब्रेकडाऊन करण्यासाठी देयर इज अ लार्ज क्वांटिटी ऑफ लायसोझोम्स इन फंगाय. ठीक, चलो आगे बढ़ते हैं. लायसोझोम. आता हा लायसोझोम 1 मिनिट मला बघू द्या, याच्यामध्ये थोडंसं कॉर्नरला चाललंय, लेट मी सी. ओके, क्लिअर. तर लायसोझोमची इन्फॉर्मेशन घेऊ आपण. कसे येते? दीज आर मेम्ब्रेन बाउंड वेसिक्युलर स्ट्रक्चर फॉर्म्ड बाय द प्रोसेस ऑफ पॅकेजिंग इन गोल्गी ऑफ ॲपॅरेटस. ऑलरेडी आपण सांगितलंय कसं स्ट्रक्चर येणार. सपोज दिस इज युअर लायसोझोम आणि हा काय झाला याला सिंगल मेम्ब्रेन. त्या सिंगल मेम्ब्रेनलाच आपण काय म्हणतो? युनिट मेम्ब्रेन. क्लिअर आहे? कुणी तयार केलाय? परत वारंवार माहिती पाहिजे तुम्हाला की फ्रॉम विच सेल्युलर ऑर्गेनेल इट इज सिंथेसाइज्ड, दॅट इज ट्रान्सफेस ऑफ गोल्गी ॲपॅरेटस. ठीक. Isolated lysosomal vesicles have been found to be very rich in almost all type of hydrolytic enzymes. जर तुम्ही तो लायसोझोम आयसोलेट केला आणि त्याच्यामध्ये अनालिसिस केलं, त्याचं इन्व्हेस्टिगेशन जर केलंय, त्याच्यामध्ये तुम्हाला असं सापडेल की जवळपास सगळेच हायड्रोलायटिक एन्झाईम्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. नियरली 50 एन्झाईम्स, 50 टाइप ऑफ एन्झाईम्स म्हणून आपण आर फाउंड इन हायड्रोलायटिक फॉर्म. म्हणजेच काय? ते कशात तरी ब्रेकडाऊन करतायत. सी हियर कोणते कोणते हायड्रोलायटिक एन्झाईम्स त्याच्यामध्ये आहेत? तर हायड्रोलेजेस म्हणतो आपण. नॉर्मली दीज आर कॉल्ड एज हायड्रोलेजेस. कोण येईल त्यात? लिपेजेस, प्रोटीएजेस, कार्बोहायड्रेजेस, नंतर तुमचे येतील न्यूक्लिएजेस, डिऑक्सिरायबोन्यूक्लिएजेस, रायबोन्यूक्लिएजेस. इन शॉर्ट काय मिनिंग झाला की एएससी लागणारी टर्म तुम्हाला माहिती आहे, एएसईएस. हे जर लागून आलं तर त्याला तुम्ही काय म्हणायचे? एन्झाईम म्हणायचे. बायोमॉलिक्यूल मध्ये क्लिअर झालेलं आहेच, क्लिअर ना. मग ही जे वेगवेगळ्या टाईपचे हायड्रोलायटिक एन्झाईम्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात, तर या एन्झाईमचं काम काय असणार? ऑब्व्हियस आहे. हा जो लायपेज आहे तर इट विल कॉज ब्रेकडाऊन ऑफ लिपिड. ठीक आहे ना. लिपिडला ब्रेकडाऊन करणार, याला सिंपल फॉर्म मध्ये आणणार. प्रोटीएजेस असेल तर प्रोटीन्सचं ब्रेकडाऊन करणार आणि प्रोटीन्स ब्रेकडाऊन करून त्याच्यापासून काय रिलीज करणार? हा अमिनो ऍसिड्स. आणि कार्बोहायड्रेजेस नावामध्येच दिसते बघा. हा कुणाला हायड्रोलायसिस कुणाचं करणार? इट विल कॉज हायड्रोलायसिस ऑफ कार्बोहायड्रेट्स. म्हणजे याला सिंपल मोनोमर युनिट्स मध्ये कन्वर्ट करण्याचं किंवा सिंपलर फॉर्म मध्ये आणण्याचं काम कुणाचं असेल? कार्बोहायड्रेजेस. न्यूक्लिएजेस म्हणजेच काय? डीएनएजेस. हे डीएनए आरएनए म्हणजेच कुणाला? हे न्यूक्लिओसाइडला म्हणू आपण इथे. न्यूक्लिओसाइड पासून न्यूक्लियोटाइड बनतो आणि न्यूक्लियोटाइडची एक चेन म्हणजे डीएनए.
डबल चेन असेल तर डबल स्टँडर्ड डीएनए, सिंगल चेन असेल तर सिंगल स्टँडर्ड आरएनए म्हणू शकतो आपण त्याला, बरोबर की नाही. मग हे जे न्यूक्लियोसाइड जे असतात त्यांना ब्रेक करण्याचं, सिम्पलर फॉर्म मध्ये आणण्याचं काम सुद्धा कोण, हायड्रोलायटिक एन्झाईम्स करतात. सो दीज आर द एन्झाईम्स प्रेझेंट इन युअर लायसोझोम. आता हे ऍक्टिव्ह केव्हा असतात, दीज आर ऍक्टिव्ह ऍट ऍसिडिक pH 5. म्हणजे हा कसा झालाय, एकदम स्ट्रॉंग ऍसिडिक झाला का, नाही, एक माइल्ड ऍसिडिक किंवा मॉडरेटली ऍसिडिक कंडिशन, pH 5 असणार यांचा. तर ही जी pH ची कंडिशन आहे, म्हणजे एक लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट पॉइंट आहे, दी एन्झाईम्स ऑफ लायसोझाइम्स आर ऍक्टिव्ह ऍट ऍसिडिक pH आणि pH चा नंबर लक्षात ठेवायचा 5. आता हे pH कशावरती डिपेंड करतो, H+ आयन कॉन्सन्ट्रेशन, H+ आयन कॉन्सन्ट्रेशन याच्यावरती डिपेंड करणार. आता या H+ ला तुम्ही काय म्हणू शकता, प्रोटॉन्स म्हणू शकता, बरोबर की नाही. मग जर लायसोझोम मध्ये प्रोटॉनचं अक्युमुलेशन वाढलं, प्रोटॉनची क्वांटिटी जर वाढली, तर ऑब्व्हियसली तिथे ऍसिडिक कंडिशन निर्माण होणार. मग प्रोटॉन त्याला आतमध्ये लायसोझोम मध्ये पाठवायचा आहे, कुठली तरी एक फॅसिलिटी लागणार, कुठला तरी एक सुविधा त्याला असणं गरजेचं आहे. तर प्रोटॉन आतमध्ये पाठवण्यासाठी देयर इज अ प्रोटॉन पंप, आणि त्या प्रोटॉन पंपच्या माध्यमातून सायटोप्लाझम मधले H+ आयन्स किंवा तुमचे प्रोटॉन्स आर सेंट इनसाइड लायसोझोम सो दॅट देयर वुड बी ऍसिडिक एन्व्हायरमेंट अँड दिस pH वुड बी मेंटेन ॲट 5. बरोबर केलं. पुढे बघू आपण. येस, आता ही ऍसिडिक कंडिशन आपण सांगितलंय की ऍसिडिक कंडिशन इज मेंटेन बाय पंपिंग प्रोटॉन इनसाइड लायसोझोम. डायग्राम मध्ये बघू शकता तुम्ही की हा लायसोझोम, ऍसिड हायड्रोलेजेस आतमध्ये प्रेझेंट आहेत. कोणते, लिपेजेस, प्रोटीएजेस, कार्बोहायड्रेजेस अँड न्यूक्लिएजेस, जे आपण ऑलरेडी मेन्शन केलं आहे. तर यांचा pH किती असतो सांगितलं, pH 5. का, कारण H+ आयन्स जितके आतमध्ये जास्त असतील तितकं काय होणार की त्यांचा pH हा वाढणार, म्हणजे ऍसिडिक बनणार. H+ आयन कॉन्सन्ट्रेशन जास्त ऍसिडिक, ते कमी असेल म्हणजेच OH- जास्त असेल तर ते काय होणार, अल्कलाइन वातावरण होणार. तर याच्यासाठी काय एनर्जी रिक्वायरिंग प्रोसेस आहे. तर एटीपीचा वापर करून, एटीपीचा वापर करून हे प्रोटॉन पंपच्या माध्यमातून प्रोटॉन्स विल बी पंप्ड इनसाइड लायसोझोम, आणि हा एटीपी वापरला जाणार आणि यातून हा इनऑर्गॅनिक फॉस्फेट बाहेर पडेल. डायफॉस्फेट तर आहेच आहे, ॲडेनोसिन डायफॉस्फेट. ठीक. बाहेरचा सायटोप्लाझमचा pH नॉर्मली किती असतो, 7.2. कुठे आहे, सायटोप्लाझम मध्ये. आणि आतमध्ये किती आहे, तर आतमध्ये इट इज मेंटेन ॲट 5. क्लिअर. मग हे जे मेकॅनिझम केलं तर प्रोटॉन पंपने आतमध्ये त्याला पुश केलं आणि त्याची ऍसिडिटी मेंटेन ठेवली. का मेंटेन ठेवली आहे 5ची, कारण ॲट pH 5 दीज एन्झाईम्स, लिपेजेस, प्रोटीएजेस किंवा जे काय हायड्रोलेजेस म्हणतो आपण, हायड्रोलायटिक एन्झाईम्स, दे आर ऍक्टिव्ह ॲट दॅट pH. राईट. ओके. आता या सेलचं काम काय आहे, खाऊन टाकणार कोणत्या तरी सेलला, आणि खाऊन टाकणाऱ्या सेलला आपण म्हणतो फॅगोसायटिक सेल. मग ह्या लार्ज साईजच्या फॅगोसायटिक सेल झाल्या. फॉर एक्झाम्पल WBC, दे आर लार्ज साइज फॅगोसाइट्स. फॉर एक्झाम्पल WBC. फॅगोसायटोसिस ही प्रोसेस कशी होते रे, फॅगोसायटोसिस म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल दिस इज सेल. मी थोडासा गॅप मध्ये मुद्दाम दाखवतोय. आता हे लायसोझोमल स्ट्रक्चर असेल उदाहरण, किंवा सेल असेल. जर फॅगोसायटिक सेल असं म्हणू आपण, चला फॅगोसायटिक सेल. आता ही सेल काय करणार, समजा इथे बॅक्टेरिया आलाय, तर हे स्वतःचा शेप काय करणार, चेंज करणार. हा बॅक्टेरिया आतमध्ये, हा शेप परत चेंज होईल. आता मी याला पुसत नाही, हा परत आतमध्ये, असं समजा बॅक्टेरिया इथे आला, नंतर परत हा याचा शेप चेंज करून घेणार, म्हणजे त्यांनी त्याला गिळून टाकलं. एंगल्फमेंट, काय केलं त्यांनी, एंगल्फ केलं. एंगल्फ म्हणजे गिळणे. मग हे एंगल्फमेंट ऑफ बॅक्टेरिया ऑर एनी मटेरियल बाय अ सेल इज कॉल्ड एज फॅगोसायटोसिस. कुठल्या स्वरूपात आला, स्पेरिकल स्वरूपात आला. म्हणजेच आता तुम्ही सरळ सरळ कोणत्या स्वरूपात म्हणू शकता, फॅगोझोम. आपण पिनोझोम आणि फॅगोझोम या दोन गोष्टी बघितल्या होत्या. जर सॉलिड मटेरियल तो आतमध्ये घेत असेल तर दॅट प्रोसेस इज फॅगोसायटोसिस. जर लिक्विड मटेरियल आतमध्ये येत असणार सेलच्या, त्याचं एंडोसायटोसिस होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, पिनोसायटोसिस. आणि कुठल्या स्वरूपात येतात तर व्हेसिक्युलर फॉर्म मध्ये येतात, म्हणून त्याला म्हणतो आपण पिनोझोम. दॅट लिक्विड विल बी कलेक्टेड इन अ स्पेरिकल स्ट्रक्चर and that spherical structure will be called as pinosome. Right? Okay. Well, मार्कर एन्झाईम, हे जे काही हायड्रोलायटिक एन्झाईम याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, तर लायसोझोमचा मार्कर एन्झाईम असणार ऍसिड फॉस्फेटेजेस. कुठला आहे मार्कर एन्झाईम, ऍसिड फॉस्फेटेजेस. एक ऍडिशनली लक्षात असू द्या. वेल, इन प्लांट सेल्स लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल फंक्शन्स ॲज अ लायसोझोम. ऑलरेडी आपण सांगितलं, अकरन्स मध्ये बघितलं की दिस लायसोझोम्स आर मेनली फाउंड इन ॲनिमल सेल. युकॅरियोटिक मध्ये सापडतो, मान्य आहे, पण युकॅरियोट मधला कुठला,
ॲनिमल सेल्समध्ये आणि फंगस सेलमध्ये किंवा रूट टिप ऑफ युअर मेज अँड कॉटन त्यांच्यामध्ये सुद्धा सापडलं होतं. तर ह्या प्लांटमध्ये हा जो लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल असतो अप टू 90% स्पेस जो ऑक्युपाय करतो, तो सेंट्रल व्हॅक्यूल हाच कुणाचं काम करतोय? इट ऍक्ट एज लायसोझोम. त्याच्यामध्ये वेस्ट सॅपमध्ये तो जो व्हॅक्यूल असेल त्याच्यामध्ये सॅप प्रेझेंट असणार. सॅप म्हणजे काय? वॉटर, मिनरल किंवा वेस्ट मटेरियल, एक्सट्रुडेड मटेरियल, ते सगळं मटेरियल कुठे? व्हॅक्यूलमध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे. म्हणजेच प्लांटमध्ये जर तुम्हाला विचारलं की विच इज द लायसोझोम लाइक स्ट्रक्चर इन प्लांट, तर दॅट स्ट्रक्चर इज लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल. वेल, चलो. सो इन हायर प्लांट्स लायसोझोम्स आर लेस फ्रिक्वेंट. जर तो व्हॅक्यूलच काम करतोय लायसोझोमचं, तर हायर प्लांटमध्ये मग लायसोझोमची गरज आहे का? नाही, त्याचं काम व्हॅक्यूल करतोय म्हणून त्यांचं लेस फ्रिक्वेंट असतात. कदाचित सापडले तर सापडतील, कमी प्लांट्समध्ये सापडणार, राईट. बट नंबर ऑफ लायसोझोम्स इज हाय इन फंगाय. ऑलरेडी मी सांगितलंय फंगसमध्ये लायसोझोमचं क्वांटिटी ही जास्त असण्याचं कारण काय सांगितलं आपण? बिकॉज इट हॅज टू ब्रेक डाऊन द मटेरियल टू बी टेकन इनसाइड द बॉडी. जे मटेरियल त्याच्या बॉडीमध्ये त्याला घ्यायचंय त्याला ऑलरेडी त्याला ब्रेक करावं लागेल, तर मग हे सगळे एन्झाईम रिलीज करेल. म्हणून लायसोझोमची क्वांटिटी इन फंगस इज मोर, राइट. आगे बढ़ते फिर. ओके, पेरिप्लाझ्मिक स्पेस कशा नावायचा? आता प्लांटचं तुम्हाला समजलं की प्लांटमध्ये लायसोझोम म्हणून कोणी काम केलंय? तर लार्ज सेंट्रल व्हॅक्यूलने. ॲनिमल सेल्समध्ये एक्सेप्ट आरबीसी वगळता लायसोझोमनी काम केलंय ब्रेकडाऊन करण्याचं. तसंच ब्रेकडाऊन करण्याचं काम बॅक्टेरियामध्ये जर असेल तर ते कुठे होणार? स्पेस बिटवीन सेल वॉल अँड सेल मेम्ब्रेन इन बॅक्टेरिया इज कॉल्ड एज पेरिप्लाझ्मिक स्पेस अँड दॅट प्लेस सिमिलर रोल. म्हणजेच पेरिप्लाझ्मिक स्पेस, क्लिअर, इथे लिहू आपण इन बॅक्टेरिया इज नथिंग बट लायसोझोम. पेरिप्लाझ्मिक स्पेस. आता पेरिप्लाझ्मिक सायटोप्लाझम त्याला असतो सेल मेम्ब्रेन आणि सी दिस इज बॅक्टेरियल सेल. आता बॅक्टेरियल सेलचा हा कुठला पार्ट झालाय? तर इट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन, बरोबर. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या वरती बॅक्टेरियामध्ये काय प्रेझेंट असतं आपण सांगितलंय की वरती त्याला प्रेझेंट असेल दिस विल बी सेल वॉल. या सेल वॉल काय होतं याला? सेल वॉल. ठीक. या सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन यांच्यामधली जी स्पेस दिसतीये त्या स्पेसला म्हणायचंय पेरिप्लाझ्मिक स्पेस. आणि तेच कुणासारखं फंक्शन करणार? लायसोझोम सारखं फंक्शन करणार. काय भानगडे स्पेस. ओके, समजून घ्या. तर पेरिप्लाझ्मिक स्पेस म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सेल वॉल याच्यामध्ये पेरिप्लाझ्मिक स्पेस, आणि तीच लायसोझोम म्हणून काम करणार. कुणामध्ये काम करणार? बॅक्टेरियामध्ये. प्लांटमध्ये व्हॅक्यूम, बॅक्टेरियामध्ये पेरिप्लाझ्मिक स्पेस आणि ॲनिमल सेलमध्ये लायसोझोम इटसेल्फ, राईट. मेम्ब्रेन डिस्टॅबिलायझर्स. आता आपण सांगितलं, याला मिटवून टाकू आपण. सिंगल और युनिट मेम्ब्रेन बाउंड हे स्ट्रक्चर आहे. कोण? लायसोझोम. त्याची स्टडी आपली चाललेली आहे. तर लायसोझोम जे युनिट मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर आहे तर त्याला मेम्ब्रेन आहेच, राईट. तर तो मेम्ब्रेन डिस्टॅबिलाइज करण्याचं काम कोण करतं? डिस्टॅबिलाइज करण्याचं काम म्हणजेच काय की त्याला ब्रेक करण्याचं काम कोण करतं? ठीक. तर तसे काही एजंट असतील जसे युव्ही रेज असतील, एक्स रेज असतील किंवा लिपिड्स असतील कुठल्या प्रमाणामध्ये. सपोज दिस इज युअर लायसोझोमल मेम्ब्रेन. तर याला डिस्टॅबिलाइज करायचं म्हणजे ब्रेक करायचे. कोण कोण करणार? अशी एक्सेस ऑफ लिपिड सोल्युबल व्हायटमिन्स, जसे वॉटर सोल्युबल आणि लिपिड सोल्युबल व्हायटमिन्स असतात, जसं ADEK आणि BC हे काय झाले? वॉटर सोल्युबल आणि लिपिड सोल्युबल व्हायटमिन्स. तर लिपिड सोल्युबल व्हायटमिन जे असतील तर ते याला ब्रेक करण्याचं काम करतील, म्हणजे डिस्टॅबिलाइज करतील मेम्ब्रेनला. ठीक. दुसरं स्टेरॉइडल सेक्स हॉर्मोन्स. स्टेरॉइडल सेक्स हॉर्मोन मध्ये कोण येणार? टेस्टोस्टेरॉन आहे. जितकेही तुमचे सेक्स हॉर्मोन्स आहेत तर ते सेक्स हॉर्मोन म्हणजे स्टेरॉइड नेचर असतील. कारण का? त्यांच्यामध्ये एक टिपिकल रिंग प्रेझेंट असेल, दॅट रिंग त्याला स्टिरॉइड रिंग आपण म्हणतो, बरोबर की नाही? ओ, ही जी रिंग स्ट्रक्चर असेल, आता याच्यामध्ये ऍडिशनल बॉन्ड बिंड दाखवावं लागतात. तर ही रिंग म्हणजे कुठली? स्टिरॉइड रिंग. स्टेरॉइड मध्ये प्रेझेंट असणारे लिपिड इन नेचर असणार. तर हे सेक्स हॉर्मोन्स जे असतात, स्टेरॉइडल सेक्स हॉर्मोन, ते सुद्धा याच्या मेम्ब्रेनला काय करणार? डिस्टॅबिलाइज करणार. वेल, बाईल सॉल्ट्स मध्ये काय येतात? बाईल सॉल्ट कुठे प्रेझेंट असतात? बाईल ज्यूस मध्ये, सॉरी, ते सुद्धा डिस्टॅबिलाइज करतील.
आणि रेज मध्ये एक्सप्रेस अँड युव्ही रेज दीज विल कॉज ब्रेकडाऊन ऑर डिस्टॅबिलायझेशन ऑफ लायसोझोमल मेम्ब्रेन. क्लिअर. मग आता डिस्टॅबिलायझेशन करणारे आहेत तर स्टॅबिलाइजमेंट त्याची स्टेबिलिटी मेंटेन ठेवणारे सुद्धा असतील. ते कोण असतील तुमचे? कॉर्टिझोन. आता कॉर्टिझोन म्हणजेच काय? हा याला आपण काय म्हणू शकतो? कॉर्टिझोल हार्मोन तुम्ही शिकलेले आहेत. कशामध्ये शिकलेत? केमिकल कोऑर्डिनेशन मध्ये. ठीक आहे. ज्याचा रोल कशामध्ये असते? सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक मध्ये. वेल, कोलेस्टेरॉल माहिती आहे तुम्हाला. कोलेस्टेरॉल नाव ऐकलेलंच तुम्ही. कोलेस्टेरॉल इज अ टाइप ऑफ लिपिड. बरोबर की नाही? हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन किंवा काय म्हणू आपण त्याला, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, सगळे कोलेस्ट्रॉलचेच टाईप झाले, नाही का. आणि हेपॅरिन. हेपॅरिन हा नॉर्मली काय म्हणून काम करतोय? अँटीकोॲग्युलंट. कुठे सापडतोय? अँटीकोॲग्युलंट आहे आपण बघितलेलं ॲनिमल किंगडम मध्ये. दिस हेपॅरिन इज ऑब्टेन्ड फ्रॉम लीच. बरोबर की नाही? लीच म्हणजे जळू. कशामध्ये येतो लीच? कोणत्या कॅटेगरीमध्ये येतोय? इट इज अ कॅटेगरी ऑफ ॲनिलिड. ॲनिलिड मध्ये लीच असतो. तर हे काय झाले? कॉर्टिझोन, कोलेस्ट्रॉल, हेपॅरिन, दीज आर मेंटेनिंग द स्टेबिलिटी ऑफ मेम्ब्रेन ऑफ लायसोझोम. अँड त्याला डिस्टॅबिलाइज करण्याचं काम काय? एक्सेस ऑफ लिपिड सोल्युबल व्हायटामिन जास्त क्वांटिटीमध्ये असतील तर एक्सरेज, युरेज, बाइल सॉल्ट्स, स्टेरॉइडल सेक्स हॉर्मोन्स ऍडिशनल आहे. वेल, आगे बढ़ते हैं. फिर पुढे काय आता? लायसोझोम्स वेगवेगळ्या मॉर्फोलॉजिकल फॉर्म मध्ये तुम्हाला सापडणार. वेगवेगळ्या मॉर्फोलॉजिकल फॉर्म मध्ये सापडणार म्हणजेच दे हॅव डिफरंट फिजिओलॉजिकल स्टेट. त्यांचे ऍक्शन सुद्धा, फिजिओलॉजिकल स्टेट सुद्धा वेगळे असतील आणि त्यांची मॉर्फोलॉजी सुद्धा वेगळी असणार. म्हणजे त्याला म्हणतो आपण पॉलिमॉर्फिक फॉर्म मध्ये तुम्हाला सापडणार. बघू आपण पॉलिमॉर्फिक फॉर्म कुठले आहेत तर टाइप्स ऑफ लायसोझोम. सरळ सरळ इथे त्याला आपण काय म्हणू? वेगवेगळे जे पॉलिमॉर्फिक फॉर्म आहेत तर त्याला आपण टाइप मध्ये डिवाइड करू डिपेंडिंग ऑन देअर फंक्शन. तर पहिला पॉलिमॉर्फिक फॉर्म काय त्यांचा? प्रायमरी लायसोझोम ऑर स्टोरेज ग्रॅन्युल. ऑब्वियस आहे, कुठले प्रायमरी स्ट्रक्चर जर असेल तर कसं असतं? अनडेव्हलप्ड असतं. बरोबर की नाही? म्हणजे प्रायमरी लायसोझोम जे असतील त्याला दुसरं काय म्हटलं आपण? स्टोरेज ग्रॅन्युल्स म्हटलो आपण, नाही का. लेट मी चेंज द कलर. ओके. दिस लायसोझोम स्टोअर एन्झाइम ऍसिड हायड्रोलेजेस. काय स्टोअर करतो? ऍसिड हायड्रोलेजेस इन द इनएक्टिव्ह फॉर्म. कारण प्रायमरी म्हटलो ना आपण त्याला, म्हणजे त्याच्यामध्ये फार डेव्हलपमेंट झाली नाही. जे काय ऍसिड हायड्रोलेजेस असतील तर त्यांना त्यांच्या इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये स्टोअर करणारे जे काय वेसिक्युलर स्ट्रक्चर असतील दो स्ट्रक्चर्स विल बी कॉल्ड एज प्रायमरी लायसोझोम्स. डायग्राम मध्ये आपण त्याला बघणार आहेस. ठीक. नंतर एन्झाइम सिंथेसाइज्ड ऑन राइबोसोम इन सायटोप्लाझम. दीज आर न्यूली फॉर्म्ड लायसोझोम. इन शॉर्ट, सी पुन्हा एक वेळा. काय करतोय मी? हे काय झालं तुमचा? सी स्पेस. आता सी स्पेस म्हटलं कळायला पाहिजे तुम्हाला काय असेल. दिस इज गोल्गी कॉम्प्लेक्स. हा कुठला फेज झालाय? ट्रान्सफेज. आता आपण सांगितलंय की याच्यामध्ये वेगवेगळे व्हेसिकल्स असतात. हे ट्रान्सपोर्ट व्हेसिकल, बरोबर ना. हे ट्रान्सपोर्ट व्हेसिकल समोर समोर जाणार आणि फायनली बाहेर येणार. आणि आपण सांगितलं की स्टोरेज फॉर्म मधला जो काय व्हेसिकल असेल त्यालाच आपण काय म्हणतो? लायसोझोम म्हणतो. मग या रायबोझोमल मेम्ब्रेन वरतून सायटोप्लाझम मध्ये जो काय काय म्हणतो आपण त्याला व्हेसिकल बाहेर पडणार, स्टोरेज व्हेसिकल, त्याला आपण लायसोझोम म्हणतो. म्हणून त्याला आपण म्हणू प्रायमरी लायसोझोम. ठीक आहे. प्रायमरी लायसोझोम जरा प्रोड्यूस फ्रॉम द ट्रान्सफेज ऑफ गोल्गी बॉडी. ठीक आहे. गोल्गी बॉडीच्या ट्रान्सफेज पासून प्रोड्यूस आहे. ठीक. सेकंड टाइप डायजेस्टिव्ह व्हॅक्यूल ऑर हेटेरोफॅगोझोम. नावामध्येच आहे. हा आता ऍक्च्युअल काय करणार? ब्रेकडाऊन करणार, डायजेशन करणार. व्हॉट इज डायजेशन? डायजेशन इज नथिंग बट युअर ब्रेकडाऊन प्रोसेस. तर हा ब्रेकडाऊन करणार जे त्याच्या आतमध्ये मटेरियल असेल, सेल्युलर ऑर्गेनेल असेल, काय जे असणार त्याला ब्रेक करण्याचं काम कोण करेल? तर हा हेटेरोफॅगोझोम. फॅगोझोम तो आतमध्ये ओढून घेणार कुठला तरी सेल्युलर ऑर्गेनेल असेल. समजा हे असं एक स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला, तर इथे त्या सेल्युलर ऑर्गेनेलला त्यांनी ओढून घेतलं, हेटेरोफॅगोझोम झाला. हेटेरो मीन्स डिफरंट. दुसऱ्या याला ओढून आतमध्ये घेतलं, त्यालाच डायजेस्टिव्ह व्हॅक्यूल म्हणायचं. तुम्ही का डायजेस्टिव्ह व्हॅक्यूल म्हणायचं? कारण तो ब्रेकडाऊन करतोय. सी हियर, these lysosome formed by the fusion of primary lysosome and phagosome. फॅगोझोम म्हणजे काय? फॅगोसाइटोसिस करणारी बॉडी. याला म्हणा तुम्ही एक फॅगोझोम. का फॅगोझोम? कारण याने कोणाला तरी गिळणाऱ्या. हे फॅगोझोम. आणि दुसरं काय सांगितलं? हा जो पार्ट मी दाखवलाय याला म्हणायचं तुम्ही प्रायमरी लायसोझोम. प्रायमरी लायसोझोम काय? फ्रेशली सिंथेसाइज्ड, न्यूली सिंथेसाइज्ड. कोणापासून आलाय? ट्रान्सफेस ऑफ गोल्गी बॉडी. मग त्याच्यापासून बाहेर पडलेला हा प्रायमरी लायसोझोम आणि त्यालाच कोण असोसिएट झाला? फॅगोझोम. कारण हा दुसऱ्या मटेरियलला खाऊन टाकणार. ठीक आहे. असं जे स्ट्रक्चर असतं त्याला म्हणायचं तुम्ही
पुढे गेलं मी इथे लिहिलंय हेटेरोफॅगोझोम और डायजेस्टिव्ह व्हॅक्यूल. दीज आर सेकंडरी लायसोझोम. आता याला प्रायमरी म्हटलं, याला सेकंडरी म्हणा. ठीक आहे. बरं, चलते आगे फिर. थर्ड टाइप रेसिड्युअल बॉडीज, ज्याच्यामध्ये अनडायजेस्टेड मटेरियल असेल, जे स्टोअर करून ठेवलेलं असेल, ती रेसिड्युअल. रेसिड्युअलचा अर्थ काय होतो? रेसिड्युअल. रेसिड्युअल म्हणजे शिल्लक असणारा पार्ट. उदाहरण, शिल्लक असणारा पार्ट म्हणजे काय? समजा तुम्ही क्रॉपची हार्वेस्टिंग करता किंवा त्याचं कल्टिवेशन करता. ठीक आहे ना. समजा काय म्हणू आपण, मका, मेज. मेज पूर्ण जेव्हा त्याची वाढ होणार तेव्हा तुम्ही त्याला वरतून कापून घेता, त्याचे कणीस कापतात, त्याचे कॉब म्हणतो आपण त्याला. कॉब कापून घेतले, खाली जे धंडे शिल्लक राहिले, बरोबर ना, तर दॅट पार्ट इज रेसिड्युअल पार्ट. रेसिड्युअल पार्ट त्याला म्हणायचं की जो शिल्लक राहिलेला भाग असेल, दॅट इज रेसिड्युअल. म्हणजे याचं काम काय असणार? अनडायजेस्टेड मटेरियल आर कॉल्ड रेसिड्युअल बॉडीज. लायसोझोम कंटेनिंग अनडायजेस्टेड मटेरियल, अनडायजेस्ट झालेलं मटेरियल त्याच्यामध्ये स्टोअर केलेलं आहे. मग अशी जी असतील त्याला म्हणायचं रेसिड्युअल बॉडीज. These may be eliminated by exocytosis. आता रेसिड्युअल बॉडीचं तर कामच नाहीये, कारण अनडायजेस्टेड मटेरियल त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. मग एक्झोसायटोसिस होणार, म्हणजे सेलच्या आउट ऑफ सेल इट विल बी थ्रोन आउट. सेलच्या बाहेर त्याला फेकलं जाणार. वेल, ऑटोफेजिक लायसोझोम और ऑटोफॅगोझोम. ऑटो सेल्फ स्वतःचेच ऑर्गेनेल तो खाऊन टाकणार. वेल, लायसोझोम कंटेनिंग सेल्युलर ऑर्गेनेल टू बी डायजेस्टेड आर नोन एज ऑटोफॅगोझोम. ऑटोचं मीनिंग काय सांगितलं आपण? सेल्फ काय म्हणू आपण? एंगल्फमेंट. आता सेल्फ एंगल्फमेंट जशाला तसं मिनिंग घेऊ नका. म्हणजेच काय होणार? हा तुमचा लायसोझोम. लायसोझोमचं नॉर्मली काम काय की आउटर मटेरियलला, बाहेरच्या मटेरियलला त्याला डायजेस्ट करणे आणि एक्झोसायटोसिस करून बॉडीच्या बाहेर टाकून देणे, बरोबर ना. समटाइम्स काय होणार की असे लायसोझोम्स असतील की एखादा सेल्युलर ऑर्गेनेल असेल, समजा हा मायटोकॉन्ड्रिया, तर मायटोकॉन्ड्रियाला हा खाऊन टाकणार, बरोबर. मग मायटोकॉन्ड्रियाला खाणार म्हणजेच काय? स्वतःची सेल ऑर्गेनेल त्यांनी खाल्ली. ओव्हरनोट झालेला असेल, दॅट इज डिफरंट. तो काय म्हणू आपण त्याला? डेड झालेला असेल, त्याला खाऊन टाकणार. मग स्वतःचे सेल ऑर्गेनेल खातो म्हणून आपण त्याला काय म्हणणार? ऑटोफॅगोझोम. ठीक आहे. किंवा आपण दुसरं काय म्हणू त्याला? ऑटोफॅजिक लायसोझोम. ऑटोफेजी स्वतःचेच ऑर्गेनेल एंगल्फ करणे, खाणे, ऑटोफेजी. वेल, आता इथे बघा, ही डायग्राम तुम्हाला दिसते. अजून थोडीशी मोठी करू आपण याला. सी, या डायग्रामात तुम्हाला काय दिसतंय बघा. काय दिसतंय? इथे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, बरोबर. दिस इज युअर ER. हे सगळे त्याचे सिस्टम्स इकडे ह्या स्मूथ एंडोप्लाझ्मिक ट्युब्युलच्या फॉर्मात दिसतोय, व्हेसिकलच्या फॉर्मात दिसतोय. आता इथे काय तयार होणार हो? इथे सगळे रायबोझोम तयार होणार होते. हे स्ट्रक्चर दाखवलंय, मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर आहे. वेल, आता ऑटोफॅगोझोम बघा, तुम्ही आत्ताच सांगितलं आपण. ऑटोफॅगोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काय दिसतोय? हा जो मायटोकॉन्ड्रिया आहे तर याचं फॅगोसायटोसिस इथे झालंय. ठीक आहे. आणि हा जो प्रायमरी लायसोझोम होता हा याच्याशी असोसिएट झाला, म्हणजे प्रायमरी लायसोझोम प्लस ऑटोझोम याच्यापासून तयार झालेला ऑटोफॅगोझोम हे स्ट्रक्चर तयार झालंय. क्लिअर. हा याला, आणि ही रेसिड्युअल बॉडी झाली. रेसिड्युअल बॉडी मध्ये तुम्हाला दिसेल की इथे पूर्ण अनडायजेस्टेड फूड मटेरियल असणार, त्या बॉडीला म्हटले तुम्ही रेसिड्युअल बॉडी. हेट्रोफॅगोझोम मध्ये काय? ऑलरेडी आपण बोललोय, परत एकदा मागे जाऊ, बघून घ्या. हेट्रोफॅगोझोम आपण कोणत्या बॉडीला बोललो? कुठे लिहिलंय मी? वेल, हियर. These lysosomes formed by the fusion of primary lysosome and phagosome. ठीक आहे ना. प्रायमरी लायसोझोम, हा प्रायमरी लायसोझोम आणि हा फॅगोसायटोसिस करणारा लायसोझोम, हे दोन एकत्र आले आणि त्यांनी हेट्रोफॅगोझोम तयार झाला. म्हणजे हा एंगल्फमेंट करून टाकणार, त्याला गिळून टाकणार, खाऊन टाकणार. ठीक आहे. मग आता हे मटेरियल, वेल, हे कसं दाखवू आपण? बॅक्टेरिया होता, ऑलरेडी मी अगोदरच्या डायग्रामात तुम्हाला दाखवलं. तर बॅक्टेरियाचं काय झालं? इथे आपण सांगितले यांनी असा शेप चेंज केला होता, बॅक्टेरिया आतमध्ये आला. आता इथे कम्प्लीट तो सराउंड झाला आणि हा लायसोझोम सोबत अटॅच झालाय. हा फॅगोझोम, हा प्रायमरी लायसोझोम, एन्झाइम्स याच्यामध्ये ओतल्या जाणार आणि हा मरून जाणार. म्हणजे इथे आता रिमेनिंग पार्ट शिल्लक राहतील आणि त्यालाच म्हटलं होतं आपण रेसिड्युअल बॉडी. तर दिस इज हाऊ दीज आर डिफरंट पॉलिमॉर्फिक फॉर्म्स ऑफ लायसोझोम. कुठले सांगितले आपण? प्रायमरी लायसोझोम, सेकंडरी लायसोझोम, रेसिड्युअल बॉडीज अँड ऑटोफेजिक लायसोझोम और ऑटोफॅगोझोम्स. क्लिअर? राईट. नेक्स्ट, एन्झाइम्स. आता आपण बोललो यांच्यामध्ये अराउंड 50 टाइप्स ऑफ एन्झाइम्स आर प्रेझेंट, है ना. आणि ऍसिड हायड्रोलिजेस त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतील, मार्कर एन्झाइम सुद्धा प्रेझेंट असतात. तर एन्झाइम कुठल्या कुठल्या टाइपचे प्रेझेंट असतात? 4 ग्रुप्स ऑफ एन्झाइम्स आर प्रेझेंट.
इन लायसोझोम. ते ग्रुप कोणते आहेत तर एक प्रोटीएजेस. प्रोटीएजेसचं काम काय असणार नावामध्ये दिसतंय तुम्हाला. प्रोटीएजेस विल कॉज डायजेशन ऑफ ऑब्विसली प्रोटीन्स. नावामध्येच आहे. ऍसिड फॉस्फेटेजेस. फॉस्फेट ग्रुप म्हणजे न्यूक्लियोसाइड फॉस्फेट ग्रुपचं ते डायजेशन करतील. सल्फेटेजेस सल्फर कंटेनिंग कंपाऊंड ते डायजेस्ट करून टाकतील. रायबोन्यूक्लिएजेस डिऑक्सिरायबोन्यूक्लिएजेस म्हणजेच डीएनए आणि आरएनए यांचं सुद्धा डायजेशन करण्याचं काम हे वेगवेगळे एन्झाइम्स करतील. तर ही बेसिकली 4 ग्रुप्स या लायसोझोम मध्ये प्रेझेंट असतात. वेल आगे बढ़ते हैं. फंक्शन्स काय फंक्शन्स आहेत. ऑलरेडी त्याला सुरुवातीला नाव दिलंय आपण की सुसायडल बॅग म्हणा किंवा ऑटोफॅजिक व्हॅक्यूल म्हणा काही ॲटम बॉम्ब ऑफ सेल. ठीक आहे ना. तर वेगवेगळ्या नावानुसार आता ते डायजेस्ट करण्याचं काम करतील. तर पहिलं काम काय इंट्रा सेल्युलर डायजेशन. इंट्रा सेल्युलर म्हणजे काय सेलच्या आतमध्ये ब्रेकडाऊन करण्याचं काम त्याला म्हणतो आपण इंट्रा सेल्युलर डायजेशन. त्याच्यामध्ये बघू आपण हेट्रोफेजी. ऑटोफेजी स्वतःचे ऑर्गन खाणे. हेट्रोफेजी दुसरे ऑर्गन खाऊन घेणे. हेट्रोफेजी मध्ये काय दिस इज द डायजेशन ऑफ फॉरेन मटेरियल. दुसरे म्हणजे कोण फॉरेन बाहेरच्या मटेरियलचं. जसं बॅक्टेरिया दाखवलं आपण बॅक्टेरिया होता त्याला खाऊन टाकायचंय हेट्रोफेजी राईट. फॉरेन मटेरियल रिसीव्ड इन सेल बाय फॅगोसाइटोसिस और पिनोसाइटोसिस. दिस वॉज युअर सेल. हिअर देअर वॉज बॅक्टेरिया. आता हा काय झाला एकतर फॅगोझोमच्या किंवा पिनोझोमच्या स्वरूपात आला. फॅगोझोम और पिनोझोम सांगतोय परत. आता बॅक्टेरिया येईल तर फॅगोझोमच्या स्वरूपात येईल. आणि जर कुठलं लिक्विड प्रेझेंट असेल तर दॅट लिक्विड विल एंटर इन द फॉर्म ऑफ पिनोझोम. मग सेल मध्ये एंट्री झालाय मग त्याचं डायजेशन करायचंय. तर डायजेशन करणे म्हणजे काय करणे हेट्रोफॅजी करणे. फॉरेन मटेरियलचं डायजेशन करणे. इन शॉर्ट हेट्रोफॅजी. ऑटोफॅजी. हेट्रोफॅजी आणि ऑटोफॅजी हे इंट्रासेल्युलर डायजेशनचे 2 टाइप झाले. डायजेशन ऑफ ओल्ड और डेड सेल ऑर्गॅनिज सांगितलं आपण मायटोकॉन्ड्रिया डेड झाला खाऊन टाका ऑटोफॅजी झाली. ऑटोफॅजी ऑल्सो टेक्स प्लेस ड्युरिंग स्टार्वेशन ऑफ सेल. जेव्हा सेलला फूड मटेरियल न्यूट्रिशन जर मिळत नसेल त्याचं स्टार्विंग होत असेल त्या केसमध्ये सुद्धा काय होणार ऑटोफॅजी होणार. क्लिअर. ते झालं इंट्रासेल्युलर. आता हे झालं एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. एक्स्ट्रा म्हणजे आउट बाहेर सेलच्या बाहेर डायजेशन काय होणार लायसोझोम्स ऑफ ऑस्टिओक्लास्ट. आता ऑस्टिओक्लास्ट म्हणजे काय दिलंय आपण बोन इटिंग सेल. बोनच्या सेल ज्या असतात ते त्याला खाऊन घेणाऱ्या फॅगोसाइटोसिस करणाऱ्या म्हणजे ऑस्टिओक्लास्ट. डिझॉल्व अनवॉन्टेड पार्ट ऑफ बोन्स म्हणजे त्याच्यामध्ये लायसोझोम प्रेझेंट असतील राईट. एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन ऑल्सो अकर्स बाय फंगल लायसोझोम. कारण फंगस मध्ये डायजेशन हे कोणत्या टाईपचं असतं कुठे लिहिलंय एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन इन फंगस. सेलच्या बाहेरच ते ब्रेक करतात. आपला जसा मोड ऑफ न्यूट्रिशन होलोझोइक आहे. होलोझोइकचा अर्थ काय झाला आपण आतमध्ये फूड घेणार मग ब्रेकडाऊन करणार. फंगस काय करणार अगोदर त्याचे एन्झाईम रिलीज करून टाकणार बाहेरच त्याचं ब्रेकडाऊन करणार आणि मग त्याचं एंगल्फमेंट करणार बरोबर. म्हणून आपण काय म्हणतो एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन ऑल्सो अकर्स इन फंगस और फंगल लायसोझोम्स. ते झालं तुमचं एक्स्ट्रा इंटरसेल्युलर डायजेशन पहिला फंक्शन. सेकंड फंक्शन एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. थर्ड सेल्युलर डायजेशन ऑटोलायसिस. सेल्युलर डायजेशन केव्हा होणार जेव्हा त्याची क्वांटिटी लेट अस सी. Sometimes all the lysosomes of cell burst to dissolve the cell completely. So lysosomes are called as suicidal bag. काय होतंय हे लायसोझोम याच्यामध्ये भरपूर सारे एन्झाईम स्टोअर केलेले असतील तर हे बर्स्ट जर झालं बर्स्ट तर याच्यामधून हे सगळे बाहेर पडणार. कोण बाहेर पडणार लायटिक एन्झाईम्स. काय बाहेर पडतील लायटिक एन्झाईम्स आणि त्या सेलला कम्प्लिटली ते खाऊन टाकणार. म्हणून त्याला म्हणू आपण सेल्युलर डायजेशन ऑटोलायसिस. सुसायडल बॅग्स. ओल्ड सेल्स आर रिमूव्ड बाय ऑटोलायसिस. जे जुने झालेल्या सेल्स असतील ते आपोआपच ऑटोलायसिसने निघून जाणार. अनवॉन्टेड ऑर्गन्स ऑफ एम्ब्रायो आर डिस्ट्रॉयड बाय ऑटोलायसिस. एम्ब्रायो जेव्हा तयार होतो आणि त्याच्यामध्ये अनवॉन्टेड जे पार्ट असतात तेव्हा त्यांचं सुद्धा एलिमिनेशन करण्यासाठी त्यांना रिमूव्ह करण्यासाठी कोणत्या ह्या लायसोझोमचाच वापर होणार. त्याला म्हणणार तुम्ही ऑटोलायसिस. स्वतःच्या बॉडीच्या सेल स्वतःच डिस्ट्रॉय करणे. कॅप्सिन ऑफ लायसोझोम डायजेस्ट द टेल ऑफ लॅडपॉड ड्युरिंग मेटामॉर्फोसिस. व्हॉट इज मेटामॉर्फोसिस? कन्वर्जन of tadpole larva of frog into an adult. शिकलेले तुम्ही किंगडम एनिमेलिया मध्ये डिटेल डिस्क्रिप्शन आपण याचं केलंय. जेव्हा टॅडपोल लार्वा असते कारण इनडायरेक्ट डेव्हलपमेंट इज देअर तर ती लार्वा स्टेज अचानक ती कशामध्ये होणार त्याची लार्वा स्टेज. समजा एक रफ काढू आपण ही लार्वा स्टेज आणि याला इथे काय टेल आणि याला तुम्ही काय म्हटले लार्वा. अचानक याचा काय तयार होणार समजून घ्यायचंय बरं का. असा बेडूक असा नसतो आणि हा तयार झालाय आता शेपटी नसते सॉरी
हा काय झाला तुमचा फ्रॉग. अगोदर शेपटीवाला होता, तरी शेपटी गळून जाणार, डायजेस्ट होणार. कशामुळे डायजेस्ट होणार? लायसोझोम मुळे डायजेस्ट होणार. त्या लायसोझोमचा कुठला पार्ट असणार? तर कॅथेप्सिन ऑफ लायसोझोम. दिस इज अ कंपोजिशन ऑफ लायसोझोम. That cathepsin causes removal of that tail and converts that tadpole larva into adult frog, and that process is called as metamorphosis. त्यालाच तुम्ही metamorphosis म्हणता. Well, so these were the functions, right? This is how we have finished with lysosome in detail, its types, then function, autophagosome, heterophagosome, primary and secondary lysosome, their morphological structures. वेल पुन्हापासून तयार झालाय, कोणत्या फेस मधून बाहेर पडलाय, एंटायर थिंग्स, एंटायर इन्फॉर्मेशन अबाउट दिस including discovery, right? Well, marker enzymes, destabilizers of membrane, stabilizers of membrane, everything we have covered with, right? So आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत विश्रांती. थँक्यू व्हेरी मच.